जगातली देखणी अण्णाभाऊ साठे यांची लेखणी. ज्या फकीरा कादंबरीला महाराष्ट्र शासनाचं प्रथम पारितोषिक मिळालं, ज्या फकीरा कादंबरीच्या रशियन, झेक, पॉलिश, जर्मन अशा परदेशी 27 भाषेमध्ये ज्या कादंबरीचं भाषांतर झालं, अनुवाद झाले आणि त्या प्रती त्या 27 परदेशामध्ये वाचण्यात आल्या. फकीरा अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेला फकीरा रशियामध्ये, जर्मनीमध्ये, फ्रेंचमध्ये आणि विविध परदेशामध्ये वाचला आणि अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राचे नव्हे, भारताचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक, साहित्यिक म्हणून गाजले. त्या अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीचा आज आपण 7वा भाग या ठिकाणी बघणार आहोत. माझे चॅनल प्रोफेशनल एज्युकेशन, प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा आणि फकीरा कादंबरीचा भाग क्रमांक 7 आपण या ठिकाणी बघत आहोत. आपण गेल्या भाग क्रमांक 6 मध्ये बघितलं, फकीरा हा सत्तूला सोडवण्याचे 5-25 त्याच्या साथीदारासह, हत्यारासह बहादूरवाडीला निघाला होता आणि त्याच्या तोंडात फक्त एकच शब्द होते, ते म्हणजे बहादूरवाडी. आणि बहादूरवाडीला फकीरा निघालेला आहे सत्तूला सोडवण्यासाठी. भाग क्रमांक 7 आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. कुंज गावाला वारणा नदीनं एक पल्लेदार वळसा घेतला होता. त्या वळणदार अगदी वारणेच्या कुशीत कुमच वसलं होतं. काळजाच्या वडीसारखी सुपीक जमीन ने वारणेचं पाणी, यामुळे त्या खोऱ्यात कुंज हे कुबेराची अमरावती मानलं जात होतं. धरणी, पाणी आणि कष्ट यांचा निसर्गाने सुंदर संगम घडवला होता. परंतु त्या कुंजेत सत्तूचं काहीच उरलं नव्हतं. तो वठल्या वृक्षासारखा झडझडीत झाला होता. बापानं सारी जमीन चिलमीत घालून गांजाच्या व्यसनात फुकून धूर काढून टाकली होती आणि जमिनी विकून त्याचा गांजा उडीत स्वतःचा धूर कैलासवासी रवाना केला होता. आज्याच्या कारकिर्दीतील घर आता मोडकळीस आलं होतं. सत्तूला फक्त आई होती. आईशिवाय त्याला आपलं म्हणायला या जगात कुणीच नव्हतं. कुणाचा दळणकांडा करून तर कुणाची घरं सारवून, कुणाची खीळ शिंपून अशी अनेक कामं करून भोसल्याच्या बनाबाईनं आपल्या सत्तूला जगवला होता. जेव्हा सत्तू शाळेत 7वी शिकत होता तेव्हा बनाबाई घरोघर जात होती. आयाबायांना सांगून सत्तूसाठी लोणचं, सांडगे, पापड मागून आणत होती आणि ते सत्तू खात होता आणि वाढत होता. उकिरड्यावर एखाद्या शाळवाचं ताट पोसावं तद्वत त्या दारिद्र्यात उकिरड्यावर सत्तू पोचला. रूपानं गुणवान आणि शरीरानं सत्तू डोळ्यात भरू लागला. कैकांचे डोळे दिपले आणि सत्तूचे डोळे उघडले. स्वतःचं भयानक दारिद्र्य त्याला दिसू लागलं. आईची दया आली, स्वतःची लाज वाटली. त्यानं 7वीत शाळा सोडली आणि लष्करात जाऊन घोडदळात नोकरी धरली. मनानं आणि बळानं मजबूत सत्तू त्या घोडदळात लवकरच आगळा वाटू लागला. त्याची ती बेफाट घोडदौड बघून अधिकारी बावचळले. इंग्रजी हुद्देदारांची मती गुंग झाली. कैक तरुण मॅडम सत्तूला पाहून जेवाया चाटू लागल्या. साऱ्या घोडदळात वचक बसली. बंदुकीपासून कुस्तीपर्यंत तो अजोड ठरला. कुंजेत बनाबाईला सुखाचे दिवस आले. कलंडलेले घर सरळ होऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले. बनाच्या पायाला विश्रांती लाभली. पोरानं शेवटी पांग फेडलं असं गाव म्हणू लागला. कुंजेचं नाव सत्तूनं लष्करात गाजवलं म्हणून कैकांचे ओर फुगले. बनाबाईकडे पैशांचा झरा वाहत येऊ लागला. परंतु लेकराचं लवकरच निराळं घडलं. अधिकाऱ्यांच्या मस्तराला संतू कंटाळला. उद्धट, हेकट वर्तनानं चिडला. गुलामाप्रमाणे वागणं त्याला परवडलं नाही. त्याला शिसारी आली आणि एकाच वर्षात तो नोकरी सोडून पुन्हा कुंजेला आला. लष्करात नाव केलं म्हणून लोकांनी त्याचं कौतुक केलं. परंतु मत्थाजी चौगुल्यानं उगीच नाक फुगवलं. तो सत्तूच्या तोंडावर म्हणाला, लष्करातनं आला म्हणजे काय राजहुंशान आला का काय? कुंभाराची सूंड शेवटी कातवारालाच जाणार. या मत्थाजीच्या शब्दांनी सत्तू चमकला, वरमला. पण ते बोलणे कानाबाहेर टाकून तो पुन्हा कुंजेच्या त्या जीवनात एकरूप झाला. मिळेल तेव्हा विळा मजुरी करू लागला आणि मजुरी नसेल तेव्हा हातात कुऱ्हाड घेऊन फिरू लागला.
काही दिवस असेच गेले. एकदा सत्तू नदीवर आंघोळीला गेला होता. चैत्राचं ऊन धरणीला होरपळीत होतं. प्रत्येक वस्तू तप्त झाली होती. नदीच्या पाण्यात मासे काजवारले होते आणि नव्या पालवीनं वारणा काठ नटला होता. हिरव्या रेशमाची शाल पांघरून बसल्यासारखं वाटत होतं. एकूणच एक झाड पाना फुलांनी डवरलं होतं. आजूबाजूच्या जमिनी नांगरून धापा टाकीत पडल्या होत्या. जळतं वारं तापलेली धूळ उडवीत पळत होतं. उन्हात तगमग झालेली पाखरं मुकी झाली होती. निशब्द शांतता नांदत होती. वातावरण भलतंच रागावलं होतं. सत्तू पांदीनं घराकडे निघाला आणि एकाएकी पांदीत एका बाईनं बोंब ठोकली. सारा वारणा काठ थरथरला. वातावरण अधिकच तंग झालं. सत्तूने तिकडे धाव घेतली. एक तरुण गरोदर महार समाजाच्या बाईला मत्थाजी चौघुल्यांचा अपराध केला होता. भर उन्हात येऊन तिनं त्या चढेल माणसांच्या कुंपणाची नांगी उपटली होती आणि त्याच वेळी तो तिथं आला होता. त्यानं आल्या आल्या त्या महारणीला मारायला जुंपी केली होती. तो तिला जुमाणून लाथा घालीत होता आणि ती ओफडी पडून ओरडत होती. काट्यात लोळत होती. आपल्या पोटावर लाथा लागू नये म्हणून पोट दडवीत होती आणि किंचाळत होती. चौघुला 2 हातात 2 जोडे घेऊन तिला मारित होता. डोकीला पायापर्यंत तो दमानं भरीव लाथा घालीत होता. ती निचपीत पडली की तो शांत होत होता आणि तिने हालचाल करताच पुन्हा भडकून मारित होता. ती मरत कशी नाही याची जणू त्याला चीड आली होती. मग त्याने तिच्या कुशीत लाथा मारायची खटपट सुरू केली. मग मात्र सत्तू स्वस्थ राहून पाहणं असह्य झालं. त्यानं चौगुल्यांचा हात धरला आणि नम्रपणे म्हणाला, आबा काय करता हे? हिनं माझ्या कोंपणाची नांगी मोडली. उंडगी. मग पुरं झाले की शिक्षा. सोडा आता. नाही मी हिला जीव मारणार आहे. तू मागं सर. चौगुला हात सोडवून घेत मान नकारार्थी हलवीत म्हणाला आणि सत्तू म्हणाला, मग कुंपासाठी माणूस मारता की काय? तू नग सांगू मला. मी जाईन फाशीला. चौघुला ती गरोदर आहे. चला. असं म्हणून सत्तूने त्याचा हात धरला आणि चौघुला चिडला. त्याने हिसका मारून सत्तूला दूर लोटला आणि एकदम खवळून तो ओरडला, गुमान जा. तो पुन्हा भडकला आणि त्या बाईला मारू लागला. उशीर निचपीत पडलेली महारीण हंबरडा फोडून रडू लागली. माझ्या पोटात बाळ आहे. मला मारू नका. मी मरेन. मी परत हात लावणार नाही. महारणीच्या या किंकाळीनं सत्तूचं काळीज पेटलं. तो चौघुला पुढं जाऊन म्हणाला, ओरडतीस? मग ओरड. सत्तूच्या अंगाची आग झाली. तो चढत्या आवाजात म्हणाला, चौघुल्याला ऐकायचं आहे का? नाही ऐकत. चौघुला हातात जोडा घेऊन गरकन परत फिरला. भोवया चढवीत डोळे वटारून तो म्हणाला, मी हिला जीव मारणार आणि मी तुला जीव मारणार. मग मार की. हातात जोडा घेऊन चौघुला तावानं पुढं गेला आणि हातातील कुऱ्हाड हवेत उंचावून सत्तू गरजला, चौघुल्या मर आता. आणि एकाच दणक्यात चौघुला पांदीला आडवा झाला. मग एका पाठी एक दणके बसत राहिले. कोंपाच्या काटक्याप्रमाणे चौघुल्यांच्या देहाची खंडोळी झाली. तो कधी मेला हे सत्तूला समजलंही नाही. मग उशिरानं तो शांत झाला. त्यानं त्या महारणीला उठवून महारवाड्यात नेऊन सोडली आणि त्याच दिवशी कुंमजही सोडली. सत्तू फरारी झाला. मानवहत्या घडली याची त्याला मुळीच खंत वाटत नव्हती. उलट आपण एक नेक कर्म केलं आहे असं त्याला वाटत होतं. तो आपल्यासारखीच 50 माणसं जमवून वारण्याच्या खोऱ्यात संचार करीत होता. चौघुल्यासारख्या वह्यात ताट माणूस उभा ठेवायचा नाही असं त्यानं निराधारच केला आणि त्याचा निपटावा आरंभला. मी म्हणणाऱ्यानं त्यानं चिरडून काढलं. सावकारांच्या व्याजाच्या वह्या आणि जमिनीची घाणखतं जाळून गुरांना मुक्त करीत तो फिरू लागला. त्याच्या दराऱ्यानं वारण्याचा किनारा हादरला. नवऱ्याने टाकलेल्या मुली त्याच्या नवऱ्यांना पटवून त्यांना पुन्हा नांदायला लावल्या. त्या कामी ज्यानं का हुकलं त्याची वरात काढली. कायकांना पायावर उभं राहण्याची शिक्षा दिली. लाडक्या बापानं कडक दम भरला आणि चढेल जावायची रग जिरवली. कैक मुलींचे विस्कटलेले संसार पुन्हा सुक्कर झाले, सोन्याचे झाले.
या खोऱ्यात एकूण एक मुलगी दिल्या घरी नांदू लागली. बंडखोर नवऱ्यानं सत्तूची हबक बसली. प्रत्येक नांदत्या मुलीला सत्तू देव वाटू लागला. सत्तू वारणेच्या खोऱ्यात एखाद्या राजासारखा मिरवत होता. परंतु सरकारही निजलं नव्हतं. 5,000ची रक्कम सूत्रला पकडून देणाऱ्याला इनाम म्हणून जाहीर झाली होती. साऱ्या चावड्यांच्या खांबाला तसे हुकूम चिटकले होते आणि त्या खोऱ्यातील इरसाल टगे सरकारला मदत करण्यासाठी जीवाचं रान करीत होते. शेगावाचा खोत, बहादूरवाडीचा दादा पाटील आणि मधाजी चौगुल्यांचा मुलगा ओमाजी चौगुला हे तर नुसते सावलीसारखे त्याच्या पाठीवर पाळत करीत होते. संधीची वाट पाहत होते, टपून होते. सत्तू निर्भय होता. तो गिरीकंदरात आणि वारणकाडच्या शेवारात फिरत होता. समोर येऊन हात उगारणारा त्यांना ठेवलाच नव्हता. कोमजेत त्याची फक्त म्हातारी आई होती. जेव्हा त्याला बनाबाईची आठवण होत असे तेव्हा तो सरळ कोमजेला जात होता आणि आपल्या आईला भेटत होता. मग कितीही पहारा असो, कोणीही पाठीवर असो, तो त्याची पर्वाच करीत नव्हता. कोमजेबद्दल त्याला अभिमान वाटत होता आणि त्या माऊलीच्या कुशीत आपण जन्म घेतला तिच्या भेटीसाठी तो निर्भय होत होता. शिवाय त्या भागातील बळी त्याने भुईसपाट केले होते. जे होते त्यांना तो जुमानीत नव्हता. हा एक फकीरा मांग सोडला तर एकही माणूस आपल्या तोलाचा नाही अशी त्याची समजूत होती. म्हणूनच तो स्वतः फकीराला भेटत होता. जीवाला जीव देणारा म्हणून त्याचं तो नाव घेत होता. तो बळी होईल त्याचा पीळ काढावा असा त्याचा बोल होता आणि दारिद्र्याच्या सणेवर धैर्याला धार चढते असा त्याचा दावा होता. शौर्य श्रीमंतीत फुलत नाही, ते गरिबीतही उसळून उठतं याचा त्यानं स्वतः अनुभव घेतला होता. परवा दिवाळीचा सण आला आणि सत्तूला एकाएकी आईची आठवण झाली आणि तो कोमजेला निघाला. अगदी निर्भान होऊन निघाला. फक्त 12 माणसं बरोबर होती. आईला कधी पाहिन असं त्याला झालं होतं. आईच्या आठवणीने जुना इतिहास त्याला आठवत होता. सत्तूसाठी जिनं श्रीमंताची घरं सारवली. त्या माऊलीच्या भेटीआड कोणतीही शक्ती उभी राहणार नाही असा निश्चयानं तो निघाला होता. आपल्या माणसासह तो जेव्हा नांदगावच्या गावनरीला आला तेव्हा चंद्र मध्यावर आला होता. पहाटची चाहूल लागून चराचर सजीव होत होतं. सृष्टीला नवा तजेला येत होता. शुक्राची चांदणी दिवा जळावा तशी गगनात दिसत होती. निशब्दता नाहीशी होऊन शब्द साकार होत होते. निद्राधीन धरणीनं नेत्र उघडले आणि ढगाच्या अंतरंगी गालिछावरून प्रकाश येत होता. पूर्वीचं क्षितिज हसत होतं. वारा गिरक्या घेत होता. वृक्षाची नम्रता ढळली होती. पाखरं आपलं पंख झटकून सज्ज झाली होती. जीवनाला हळूच गती मिळाली होती. गोठ्यातील बैलांच्या गळ्यातील चाळ गुणगुणत होते. जाती फिरत होती आणि शेतकऱ्यांची गीतं मंजूर नाद काढत होती. बायांच्या गळ्यातून निघालेला धारदार स्वर तलवारीप्रमाणे आरपार जात होता. सत्तू नांदगावाच्या पेठेत आला आणि पहिला कोंबडा आरवला आणि लगेच एका घरातून गीताची ओळ त्याच्या कानावर आली. ती ऐकून तो खाटकन थांबला. सर्वजण थांबले. सत्तू कान टवकारून ऐकू लागला. ती बाई म्हणत होती, नसेल जरी माहेर भाऊ असावा पाठीचा, नसेल जरी माहेर भाऊ असावा पाठीचा, गरिबांचा वाली जसा सत्या कुंजेचा, बाई गरिबाचा वाली सत्या कुंजेचा. हे शब्द ऐकून सत्तू गरकन फिरला. सारी माणसं गंभीर झाली. त्यांनी निश्वास रोखून धरले. सत्तू कानात प्राण आणून ऐकू लागला आणि त्या बाईचं दळण संपलं. तिनं आपल्या दळणाचा गीताचा शेवट केला. सरलं माझं दळण घास घाली ते शेवटाला, सरलं माझं दळण घास घाली ते शेवटाला, आळवी ते देवा दे अवुक सत्यावाला, आळवी ते देवा दे अवुक सत्यावाला. जातं जोरात फिरलं. गरकन थांबलं आणि सत्तूने निश्वास टाकला. लोण्याप्रमाणे त्याचं काळीज विथळलं. त्यानं भडभडून आलं. त्याचे ओठ थरथरले. कुंजेत माझं काय आहे? इथंच माझी कुमज आहे, इथंच माझी आई आहे, इथंच माझी बहीण आहे.
हे ऐकून बरोबरची माणसं भांबवली. गोंधा गोंधळी गंभीर चेहरा करून म्हणाला, पण दिस उगवला नव्ह, उगवू द्या. सत्तू म्हणाला, मला दिवस आणि रात्र सारखीच आहे, परंतु ही माझ्यासाठी रोज सकाळी देवापुढं पदर पसरते, मला आऊक मागते आणि मी तिला जन्मत पाहिली नाही. तिला पाहिल्या वाचून मी कुंजेला येणार नाही. हे ऐकून गोंधळी गोंधळला. त्याने विचारलं, मग काय करायचं म्हणता? जा आणि काकणासह कासार आणि लुगड्यासह दुकानदार घेऊन या. किंचित धावपळ झाली. सत्तू हे नाव ऐकून दुकानदाराची बोबडी वळली. लुगड्याचं दिंड बांधून तो चालू लागला. कासार पेटारा घेऊन आला आणि सत्तूनं दारावर थाप मारली. दार उघड. कोण आहे? आतून ती बाई म्हणाली, कुंजाचा सत्याबा. सत्याबा? हे नाव ऐकून ती पुढं झाली. तिनं दाराची कडी काढली आणि पिठानं भरलेला हात पुशीत ती त्याला पाहू लागली. सत्तूनं मटकन तिच्या पायावर डोकं ठेवलं. ज्याला तू रोज आऊक मागतेस तो हा सत्याबा, कुंजाचा सत्या तुझ्या पायावर डोकं ठेवत आहे. सत्तू म्हणाला आणि त्या बाईच्या डोळ्यातून 2 आनंद अश्रू त्याच्या पाठीवर पडले. पेटेत गडबड झाली. आई उठली. आहा म्हणता गाव गोळा झाला. लोकांनी सत्तूला सोप्यात बसवला. त्याच्या नवख्या बहिणीनं आरती आणली आणि त्याला ओवाळलं. आज दिवाळीची भाऊबीज आहे. एक शेतकरी उद्गारला आणि सत्तू म्हणाला, अगदी भाऊबीज दिवशीच मला बहीण मिळाली. त्यानं त्या आपल्या बहिणीपुढं 5 लुगडी ठेवली. तिला कांकणं घातली. सुरती रुपयाची तिने ओटी भरली आणि उठला आणि म्हणाला, मला आऊक मागत राहा, मी जातो. ती काहीच बोलली नाही. तिचा कंठ उगीच दाटला. आपला सक्का भाऊ कुठं तरी दूर निघाला असं तिला वाटलं आणि सत्तूनं नांदगाव सोडलं. सूर्योदयाला सत्तू कुंजेत आला. त्याला पाहून आईला आनंद झाला. दिवाळीचा सण तिने त्याला जीव वाढला. बरोबरीच्या सर्व लोकांसह तो जेवू लागला. त्याला निघण्याची घाई झाली होती तेव्हा बनाबाई तक्रारीच्या सुरात म्हणाली, उगीच मारलंस त्याला. कुणाला? सत्तूने विचारलं. त्या चौगुल्याला. उगीच? आणि ती मारली असती ती सरकारनं त्याला शिक्षा दिली असती. अगं पण कधी? ती बाई मेल्यावर नंतरच ना. सत्तू मध्येच आईला अडवून म्हणाला. आणि एक नव्हे 2 माणसं नाहक मेली असती. याऐवजी तू एकटा मेलेला वाईट नाही. परंतु हा वनवास तुला नशिबी आला ना. आई दुःखी अंतकरणाने म्हणाली, तो एकटा मेला खरं, पण मी एकटी नाही. पण मी एकटा नाही. सत्तू म्हणाला, माझ्यासाठी 2000 मरतील, येऊ दे कोणीही. मी हयातभर लढत राहीन. मी फौज बनवून लढत राहीन, कारण मी चूक केली नाही. बनाबाई गप्प झाली, पुन्हा बोलली नाही. जेवणं झाली आणि सत्तूनं कुंज सोडलं. संघची माणसं पांगली आणि गोंधा गोंधळी बरोबर घेऊन तो विश्रांतीसाठी बहादूरवाडीत बाबा न्हाव्याकडे गेला. सत्तूचे अनेक इमानी मित्र होते. त्यापैकी एक बाबा न्हावी हा होता. त्यानं सत्तूची सोय करून दिली. दुपारी सत्तू तिथंच झोपला. रात्रीच्या जागरणामुळे त्याला सडकून झोप आली आणि गोंधा पहारा करीत बसला. बाबा आपल्या उद्योगाला गेला. कितीतरी दिवस पायीवर असलेल्या दादा पाटलांच्या गावातच वाघाच्या घरी तर आयता सत्तू आल्याची बातमी पातळीवरच्या लोकांनी दादाला दिली आणि त्याला आनंद झाला. त्यानं लगेच माणसांची जमवाजमव सुरू केली. एवढा सत्तूचा पिच्छा करीत उमा चौगुला येऊन दाखल झाला. त्यामुळे त्या दोघांनाही धीर आला. त्यांनी 50 माणसं घेऊन भर दुपारी त्या घराला गराडा दिला. ओमानं आपल्या लोकांना सांगून ठेवलं, जिवंत नाही तर मोडदा पाडा. घराभोवतालीचा गलका ऐकून गोंधळी चरकला. त्यानं सत्तूला जागं केलं. दादा पाटलांना आणि ओमा चौगुल्यानं घर वेढलं आहे हे ऐकून सत्तू क्षणभर खिन्न झाला आणि लगेच त्यानं पुढची तरतूद केली. गोंधा गोंधळी भरमिष्ठासारखा बाहेर पडत होता. त्याला सत्तू म्हणाला, आता काय करायचं? बाहेर पडूया आणि मोहर येईल त्याला कोंडील नेऊया. गोंधळी लढायला तयार झाला. त्यानं कुऱ्हाडीचा दांडा ठोकला आणि सत्तू म्हणाला, तसं नाही निघता येणार नाही. आपण 2 माणसं किती लढणार?
हे ऐकून गोंधळ्या जरा जोर एकदम ओसरला. तो गडबडीने म्हणाला, मग काय करू बोला. सत्तू विचार करून म्हणाला, त्याचं सारं लक्ष माझ्यावर आहे. मी सरळ जाऊन त्याच्या हवाली होतो. तुम्ही मागच्या दारानं बाहेर पडायचं आणि लगेच आपली माणसं जमवून या बहादूरवाडीला वेढा घालायचा. या कामी आनंद पाटील आणि बहादूरवाडीची पिसे बाहेर जाऊ द्यायची नाही. मी काय म्हणतो हे लक्षात येतंय ना? हो हो, गोंदा म्हणाला. आणि तुम्ही लगेच वाटेगाव गाठा, फकीराला भेटा आणि त्याला हे सर्व सांगा. बोलता बोलता सत्तू गंभीर झाला आणि चटकून उठून आपली कुऱ्हाड घेऊन म्हणाला, फकीराला सांगा म्हणावं, कोमजूच्या सत्यावर हत्यारानं उपकार करण्यासाठी लवकर ये. मग मी जाऊन गोंधळी चाचरला आणि सत्तू म्हणाला, जा खरं, परंतु मध्यरात्रीच्या पर्यंत फकीरा इथं आला पाहिजे. मी निघालो पुढे. असं म्हणून तो सरळ अंगणात येऊन उभा राहिला. कुऱ्हाडीसह सत्तू दारात आलेला पाहून उठलेल्या कुऱ्हाडी दबकल्या. 50 माणसांनी एकदम मुरकण देऊन त्याला पकडला. तो जिवंत सापडला म्हणून ओमाला आनंद झाला. परंतु हा वाघ एकाएकी इतका नरम कसा झाला याचा आश्चर्य वाटून दादा पाटलाला धक्काच बसला. त्याचा चेहरा गर्कन उतरला. त्यांनी सत्तूच्या मुसक्या बांधल्या आणि लगेच तालुक्याला रवाना करण्याचा विचार केला. परंतु भर दुपारी सत्तूला घेऊन जाणं सोपं नव्हतं. त्यात वाटेत सत्तूची माणसं हल्ला करतील या भीतीनं सरकारात खबर देण्यासाठी एक माणूस पाठवून सरकारी मदत येईपर्यंत सत्तूला मळीला नदी काठाला बांधून ठेवावा असा भेद करून त्यांनी त्याप्रमाणे केलं. माणूस तालुक्याला गेला आणि उमा व दादा हे सत्तूला घेऊन दाट शेवऱ्यात नदीकाठी सरकारी मदतीची वाट पाहत बसली. 5,000 आपल्या वाटणीला किती येणार याचा कैक मनातल्या मनात आकडा जुळवीत होते. रात्र उलटत होती. नदीकाठचा गारठा पिसाळ झाला होता. शेवरीच्या बारीक पानाच्या दाट गर्दीतून चंद्रप्रकाश खाली उतरत नव्हता. त्यात आता चंद्र मावळण्याच्या बेतात होता. वारणकाठ मलूल झाल्यासारखं वाटत होतं. किंजाळ, उंबर, जांभळ या झाडांच्या सावल्या अंधारात भर घालू लागल्या होत्या. नदीच्या धारेत माणसं धडपडत होते. पाणी खळखळाट करीत होतं. कुठंतरी दरड ढासळून पडत होती. त्यामुळे खेकड्यांच्या बिळात शेपटी घालून बसलेलं कोल्ह भिवून भन्नाट पळत होतं. बाजूला दादा पाटील घोंगड्याची भार करून कुऱ्हाड पोटाशी धरून बसला होता. उमा भाकरीसाठी गावात गेला होता आणि एका मकानाच्या खोपीत सत्तू निस्पित पडला होता. गोंधा आता कुठं असेल? त्यानं कुठून कुठपर्यंत दौड केली असेल? ठरल्याप्रमाणे झाला असेल तर ठीक, नाही तर मग शरण टळत नाही असा तो विचार करीत होता. इतक्यात उमा आला. त्यानं आणलेल्या भाकऱ्या लोक खाऊ लागले. तो दादा पाटलाजवळ जाऊन बसला आणि म्हणाला, कसला विचार करता पाटील? खरं सांगू, सत्तूला पकडून इस्तूपदरात बांधून घेतल्यासारखं वाटू लागले. पर का? उमा उत्साहानं म्हणाला, माणूस आता तालुक्यात पोचला असता तर सकाळपर्यंत बाबरखान फौजदार नक्की येईल. भीती का? आपला माणूस तालुक्याला गेला असेल असं कशावरून म्हणता? दादा पाटील कणत म्हणाला, सत्तू हाती लागल्यापासनं मला धडकीच भरली. सत्या लष्करी माणूस आहे, काय करील त्याचा नियम नाही. एकाएकी तो हातात आलाच का? या प्रश्नानं उमा चरकला, पण स्वतःला आणि दादा पाटलांना धीर देण्यासाठी म्हणाला, पाटील घाबरू नका. आता घाबरून काय करायचं? पाटील म्हणाला, पर तो इंग्रजांच्या डोईजड झालाय. त्याचं ह्यो सत्य आहे. जर का ह्यो मेला तर वंशाला माणूसच ठेवणार नाही. जर का ह्यो गेला तर वंशाला माणूसच ठेवणार नाही. हे मात्र खरं आहे. ह्या बोलण्याला उमाला दादाची चीड आली. तो खिन्न झाला. सूर्योदयापर्यंत आपण गुमान सत्तूचं डोसकं मारून मोकळं व्हावं असा एक विचार त्यांच्या मनात आला आणि दादा पाटील म्हणाला, सत्तूला आपण ठार जरी मारलं तरी आपला जीव वाचत नाही. आपल्या मनातला विचार याला ऐकू गेला की काय अशी शंका येऊन उमा चटकन उठला. त्याचबरोबर हा उमा सत्तूचा खून करील अशी दादाला भीती वाटली. फकीरा आणि गोंधळी माणसं जमवीत बहादूरवाडीच्या गावंदरीला आले होते. फकीरा आपल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसला होता. साधू, सावळा, पिरा, मुरा, बळी अशी 50 माणसं दौडत होती. फकीराचं घोडं दुडक्या चालीवर पळत होतं. गावंदरीला एक माणूस आडवा आला. त्याने विचारलं, कोण चाललंय ते? कोण? आकाराम?
गोंधाचा आवाज ओळखून तो थांबला आणि फकीरानं गोडं उभं केलं. मग गोंधाने विचारलं, हं कसं काय, सत्तू कुठं आहे? मळीला, पानवाट्याच्या वरल्या शेवारात. आकाराम म्हणाला, ओमाचा इसम तालुक्याला जाताना आम्ही पकडून ठेवला आहे. आम्ही आता मळीच येडलिया. शाब्बास, फकीरा म्हणाला. हं चला. त्यानं टाच मारले आणि ते सर्व पांदीनं मळीकडं निघाले. फकीरानं वास घेतला. माशाचा हिवळ वास आला. शेजारी भुयांची घरं दिसत होती. त्यांची जाळी कुंपणावर वाळत पडली होती. फकीरा सावळाला म्हणाला, सावळा नाना, त्यातली 2 जाळी घे आणि चल. ते पानवाट्याला आले. फकीरानं आपलं घोडं किंजाळात बांधून कंबर बांधले. सावळा आणि बळी यांनी भुई होऊन दिवटी घेऊन नदीनं वर जायचं नि बाकीच्या लोकांनी जिथं सत्तू आहे तिथपर्यंत गुमान जायचं आणि ओमा चौगुल्याच्या लोकांचं लक्ष त्या दिवट्याकडं वळताच हल्ला चढवायचा. असा सारा बेत करून ते आपापल्या मार्गाला लागले. रात्रीची मिठी सैल होत होती आणि जशी जशी रात्र संपत होती तसा तसा ओमा उतावळा होत होता. तो बाहेरून कानुसा घेत फिरत होता. एकाएकी नदीत खळखळाट झाला आणि ओमा डाफरला. कबीरा जी. कबीर धावत आला. काय दिसलं? दरडकोर म्हणली पाण्यात. 10 जण खोपीजवळ असा. जा. कबीरा गेला. थोड्या वेळानं सावळा आणि बळी नदीनं वर आले. त्यांच्या हातातील दिवट्या पाहून ओमा चमकला. त्यानं निजलेल्या दादाला उठवलं. एवढ्यात एक इसम धडधड धावत आला. काय झालं? ओमाने विचारलं. मला काहीतरी दिसलं, तो इसम म्हणाला. काय दिसलं? ओमाचा आवाज चढला आणि तो इसम म्हणाला, डुक्कर असल. डुकरासारखा पळतोय का? ओमा रागावला आणि त्या दिवट्याजवळ आल्या. त्याचा गंभीर प्रकाश वारणेवर थरथरू लागला. त्या प्रकाशात झाडांच्या सावल्या झोके खाऊ लागल्या. ओमानं दरडावून विचारलं, कोण आहे ते? आम्ही भुई आहे. त्याबरोबर सर्वच लोक त्या दिवट्याकडं पाहत राहिले आणि फकीराने एकदम हल्ला चढवला. दन 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 कुऱ्हाड्या आदळू लागल्या. आलो, मेलो, धावा धावा धावा, मेलो. एकच दंगल उडाली. धडाधड माणसं कोसळू लागली. हातात तलवार घेऊन फकीरा चपळाईनं पुढं आला आणि पुढं ओमानं तर हातावर थुंकून कुऱ्हाड फिरवली. तो खोपीकडं मटकन निघाला आणि गोंधळी म्हणाला, दाजी, ओम्या आला, येऊ दे. असं म्हणून फकीरानं ओमावर झेप घेतली. तोच साधू ओरडला, पाडा त्याला खाली. मोरानं ओमाला मध्येच अडवला आणि फकीरानं सत्तूचे दोर कापून त्याला मोकळा केला आणि आकारामने एक कुऱ्हाड त्याच्या मुठीत दिली. ती मुठीत आवळीत सत्तू म्हणाला, हं आता मग सरा. कुठं आहे ओमा चौगुला? मोरानं ओमाला जखमी केला होता. दादा पाटील पायाला कुऱ्हाड लागल्यामुळे लंगडत माघार घेत होता आणि जेव्हा सत्तू सुटल्याचं सर्वांच्या लक्षात आलं तेव्हा एकच पळापळ सुरू झाली. ओमा आणि दादा यांनी नदी उड्या घेतल्या. या साऱ्या शेवारात ओमाची माणसं पांगली. रात्री पळत्याचा पिछा करू नये म्हणून फकीरानं आपली माणसं एकत्र केली. दंगल शांत झाली. फकीरा आणि सत्तू दोघे होते म्हणूनच ओमा पळाला, नाहीतर त्यानं कहर केला असता याची सर्वांना कल्पना होती. सर्व लोक एकत्र आल्यानंतर सत्तूनं हातातील कुऱ्हाड टाकून फकीराला मिठी मारली आणि म्हणाला, नाईक, तुम्ही आलात म्हणून सत्तू वाचला. आता तुम्हाला माझ्या कैक आया बहिणी हा सारा वारणा काढ दुवा देईल. ह्या दुवा देण्याचा सवाल काय? फकीरा मांग म्हणाला. दगडाला दगडाची गरज लागती आणि मी तर माणूस आहे. अशी माणसं तुम्ही असतात. सत्तू म्हणाला, तुम्ही माझ्यावर उपकाराचा डोंगर रचलाय. आत्ता माझी एक विनंती. काय? फकीरा हुंकारला आणि सत्तू म्हणाला, असं तुमच्या मदतीला येण्याची मला संधी द्या. मी धावत येईन. तो क्षणभर थांबला आणि पुन्हा समोरच्या वारण्यावर बोट दाखवून म्हणाला, ही वारणाच वळवून तुमच्याकडं आणेन. फकीरा काहीच बोलला नाही. ते सर्वजण नांदगावच्या रोखानं चालू लागले. नांदगावच्या गावंदरीला येताच कोंबडा हरवला. ते सर्व थांबले. तिथून फकीराची वाट फुटून वेगळी होत होती. फकीरा पुढं जायची घाई झाली होती आणि सरलं माझं दळणं
घास घाली ते शेवटचा, आवळी ते देवा आऊक दे सत्याबाला. ह्या गीताचे स्वर सत्तूच्या कानात घुमत होते. दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला, एकमेकांना मिठ्या मारल्या. फकीरा पुढं पश्चिमेला निघाला आणि पूर्वेला प्रकाशानं हालचाल आरंभली. ढगांच्या पायघड्या तोडवीत तो पुढे पुढे येऊ लागला. शुभ्र घोड्यावर बसून आपल्या घरी निघालेल्या फकीराची पाठमोरे आकृती पाहून सत्तू उभा राहिला. मग तो गोंधळाला म्हणाला, रोज पाटे आऊक मागणारी बहीण असावी आणि भाऊ हा फकीरासारखा असावा. सुदैवानं मला दोन्ही आहेत. चला. अशा पद्धतीने फकीराचा भाग क्रमांक 7 ह्या ठिकाणी समाप्त झाला. माझ्या ह्या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून फकीरा आपल्याला समजून घेता येईल. आणि फकीराचे पुढचे आता 7 भाग संपले, पुढचे 8 भाग आपल्याला लवकरच ऐकता येतील. आणि इथून पुढं अण्णाभाऊंच्या विविध कादंबऱ्या, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ आणि विविध महापुरुषांच्या कथा कादंबऱ्या आणि त्यांचे विचार मी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून. म्हणून मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो.